काही वर्षांपूर्वी मुंबई महानगरपालिकेनं विशेषतः शहर परिसरामध्ये अनेक विकासकांना जागा या वेगळ्या एका सेक्शन खाली सार्वजनिक पार्किंग उपलब्ध करून देण्यासाठी दिलेल्या होत्या. त्या पार्किंग तयार आहेत, परंतु तिथले दर जे आहेत ते सर्वसामान्यांना परवडणारे नाहीये. त्यामुळे तिथे कोणी जातच नाही. आता मी तुम्हाला सिंपल लॉजिक सांगतो की साधारणपणे आता जर समजा गाड्यांचे दर पाहिले तर पार्किंगचा दर परवडायला काही हरकत नसेल. तुम्ही जर गाड्यांचे आता सगळे दर बघा ना आता काय आहेत ते, आणि साधारणपणे महिन्याला 2,000 आणि महिन्याला 1,500 आणि महिन्याला असे जर समजा 3,000 समजा असतील, बरोबर आहे, तुमची गाडी सेफ राहते, गाडी रस्त्यावरती त्रास देत नाही. सगळ्याच गोष्टी फुकट नाही मिळू शकत ना. मग जर समजा आपण तसं जर बघायला गेलं तर समजा आता एखाद्या भागाचं समजा आता आपण असं पकडूया की साधारणपणे दादर भागामध्ये स्क्वेअर फुटाचा भाव काय चालू आहे? काय 70-80 हजार रुपये स्क्वेअर फूट चालू आहे ना. मग रस्त्यावरती जी गाडी तुम्ही पार्क करता तो किती स्क्वेअर फूट घेता? ते स्क्वेअर फुटात मोजायचंय का आता? हा, असं करून नाही चालणार ना. मला असं वाटतं प्रत्येकाने या गोष्टींचा विचार केला पाहिजे. प्रत्येकाने याचा अर्थ माझ्या सकट सगळ्यांनी, मी काय दुसऱ्यांना फक्त बोट दाखवतो याचा भाग नाहीये. प्रत्येकाने या गोष्टींचा विचार केला पाहिजे. ती बर्बाद होतील शहरं, आणि आता आपण बर्बादीकडे चाललेलो आहोत. कशाचा पायपोस कोणात नाही. आज मुंबईमध्ये एवढ्या एजन्सीज काम करत असतात. म्हाडा आहे, मुंबई महानगरपालिका आहे, इतर सगळ्या, कोणाच्या एकत्र बैठका होत नाहीत. आपण दरवेळेला सगळ्या गोष्टी विनोदाने म्हणत असतो की हे खणून गेले की हे येतात, मग हे खणून जातात, मग ते हे आपण विनोदाने बोलतो. पण मला असं वाटतं की ह्याचा एकदा काहीतरी सोक्षमोक्ष लागला पाहिजे ना. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे परवा तो मोनोचा जो प्रकार, तो काय झाला, ती तिरकी झाली. बरं, मी आता हे गेले अनेक वर्ष सांगतोय, रोज या शहरांवरती माणसं आदळत आहेत. रस्ते मोठे होत नाहीयेत, इमारती वरती चाललेले आहेत. मी आता त्या सिटींशी पण मी तेच बोलत होतो की आता हे तुमचा काय तो सी लिंकला तिथे त्या ब्रिज कॅन्डीच्या इकडे एक पार्किंगचा लॉट केला होता. तो काही प्रेशरने काढायला लावला. काही धनदांडगे वरती जे येतात म्हणजे आमच्या समोर पार्किंग नको, तुमच्या समोर पार्किंग नको म्हणजे काय? आज सगळा ब्रिज कॅन्डीचा जो केओस झालाय तो त्याच्यामुळे झालेला आहे. आणि मी ती पण गोष्ट आता मी मुख्यमंत्र्यांच्या घरावर घातली आणि ती गोष्ट आता सुरू करतील ते.